नमस्कार, सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार घावण बनवते बघा तांदळाच्या पिठापासून. अगदी झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो. त्यासोबत खाण्यासाठी आज आपण ओल्या नारळाची छान अशी खमंग चटणीसुद्धा बनवली आहे बघा. दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. रोज रोज नाश्त्याला पोहे, उपमा बनवण्यापेक्षा अशा प्रकारे मस्त अशी जाळीदार घावणंसुद्धा ट्राय करून बघा. चवीला खूप छान लागतात. रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर इथं आपण घावणं बनवण्यासाठी तांदळाचं पीठ घेतले बघा. सिम्पली जो कुठलाही तांदूळ तुमच्याकडे असेल तो तुम्ही चांगला धुवून त्याला सावलीमध्ये सुकवून घ्यायचं आणि अशा प्रकारे पिठी बनवून घ्यायचे. रेडीमेड पिठीसुद्धा वापरू शकता. इथं मी रेशनचा जो तांदूळ असतो ना, जाडा तांदूळ, तोच तांदूळ वापरला आहे. आता 2 कप मी तांदळाचं पीठ घेतले आहे. त्याच्यामध्ये 3 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, परंतु पाणी मात्र आपल्याला थोडं थोडं टाकत मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम टाकायचं नाही. सुरुवातीला मी 2 कप पाणी टाकून घेतलं आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलं आहे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला आणखी 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे. ते सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपलं छान असं मस्त पीठ बनवून तयार झालं आहे. जास्त घट्ट पण एकदम करू नका किंवा जास्त पातळसुद्धा करू नका. 2 कप पिठासाठी इथं आपण 3 कप पाणी वापरलं आहे. म्हणजे जर तुम्ही 1 कप पिठी घेतली तांदळाची तर 1.5 कप पाणी लागतं याला. थोडंसं 1-2 चमचे इकडे तिकडे होऊ शकतं. नंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ छान असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता एक फक्त 10 ते 15 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा. तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी झटपट तयार होणारी खमंग अशी चटणी बनवूया. ही चटणी ना मंडळी चवीला खूप छान लागते. एकदा नक्की अशा प्रकारे बनवून बघा. तर इथं बघा मी एक छोटी वाटी छान असा नारळ घेतला आहे, ओला नारळ. त्याच्यामध्ये आपल्याला एक 3 ते 4 चमचे फुटाण्याचं डाळं टाकून घ्यायचं आहे बघा. याच्यामुळे ना चटणी चवीला खूप छान लागते. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत. इथं मी एक 3 ते 4 हिरवी मिरची घेतली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा साखर टाकून घ्यायची. अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला पाव कप दही टाकून घ्यायचे. आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. लागलं तर तुम्ही थोडंसं आणखी पाणी टाकू शकता. तर इथं आपण छान अशी चटणी वाटून घेतली आहे बघा. खूप छान होते ही चटणी. आता याच्यावर आपल्याला फोडणी द्यायची आहे बघा. तडका टाकून घ्यायचा आहे. 2 चमचे मी तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं. 2 लाल सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचेत. फोडणी मात्र छान खरपूस भाजून घ्यायची आहे बरं का. आता ही फोडणी आपल्याला छान अशा चटणीवरती टाकून घ्यायचे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर इथं बघा आपली मस्त अशी झटपट चटणीसुद्धा तयार झाली आहे. तवा चांगला सुरुवातीला आता घावण्यासाठी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बघा. मोठ्या गॅसवरतीच तवा गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं. तर इथं बघा आपलं पीठसुद्धा छान असं भिजून तयार झालं आहे. फक्त 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. तवा चांगला गरम झाल्यानंतरच आपल्याला घावण्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे. कडेकडेने सोडत जायचं आणि पूर्ण आपल्याला घावण भाजेपर्यंत छान असा मोठाच गॅस ठेवायचा आहे. मीडियम किंवा स्लो करू नका. सगळीकडनं भाजून द्यायचं अगोदर. व्यवस्थित वरतून सुकलं पाहिजे. अशा प्रकारे झालं की याला पलटी करून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता आपण आपलं घावण मस्त असं जाळीदार आणि चुरचुरीत बनवून तयार झालं आहे. दुसऱ्या साईडने जास्त वेळ भाजण्याची गरज पडत नाही. एका साईडने भाजलं तरी सुद्धा चालतं, परंतु आपण थोडंसं दोन्ही साईडने भाजून घेतलं आहे. तर एक घावण आपलं बनवून तयार झालं आहे बघा. आणखी एक आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया. दुसऱ्या वेळेस तेल टाकण्याची गरज पडत नाही. तर सुरुवातीला कडेने सोडून घ्यायचं, नंतर मध्ये सोडायचं. वरतून इथं बघा मी थोडंसं 1 ते 2 चमचे तेल टाकून घेणार आहे. नसेल टाकायचं तरीसुद्धा चालतं.
वरतून व्यवस्थित असं पीठ सुकलं की घावण सुकलं की नंतर पलटी करून घ्यायचे बघा. भाजल्याशिवाय घावण अजिबात पलटी करू नका आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचंय म्हणजे जाळी चांगली पडते. तर हे सुद्धा घावण बघा किती छान असं मस्त बनवून तयार झाले. जाळी सुद्धा खूप सुरेख पडली याला. तर हे सुद्धा घावण आपण काढून घेऊया. तुम्ही लगेचच खाणार असाल तर घावण ताटामध्ये घेऊ शकता, परंतु थोड्या वेळाने खाणार असाल तर अशा प्रकारे आपल्याला जाळीवरती काढून घ्यायचंय म्हणजे चिकट होत नाही घावण. तर इथं बघा थंड झाल्यावर सुद्धा घावणं किती मस्त झालीत आपली, अजिबात चिकट वगैरे झालेली नाहीयेत. त्यासाठीच आपल्याला जाळीवरती काढून ठेवायचे. दिवसभरात तुम्ही कधीही खाऊ शकता. ही घावणं खूप छान लागतात चवीला थंड झाल्यावर सुद्धा. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा.